छत्रपती संभाजीनगरमध्ये कालपासून पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील एसपी पेट्रोल पंपावर आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी नागरिकांनी अगदी सकाळी 5 वाजल्यापासून जे या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नुकताच जो आहे तो हा पेट्रोल पंप खुला करण्यात आला आहे। तब्बल 2 ते 2.5 तासापासून नागरिक जे आहे ते पेट्रोल आणि डिझेल भरण्याच्या प्रतीक्षेत या ठिकाणी थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर ही दुचाकी सरांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर हा शहरातील क्रांती चौक म्हणजे अतिशय महत्त्वाचा आणि गर्दीलेला चौक आहे। मात्र असं असलं तरी या सगळ्या चारचाकी वाहनाच्या दुचाकी वाहनाच्या रांगा ज्या आहेत अशा पद्धतीनं लांबच लांब रस्त्यावर लागल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 1.5 किलोमीटरवर ह्या सगळ्या रांगा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसापासून जे ते पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार आहे या अफवेपोटी ही सगळी गर्दी आपल्याला होताना पाहायला मिळते। दुसरीकडे प्रशासन आज सांगते की पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक प्रमाणात साठा आहे, त्यामुळे कोणीही गर्दी करू नये। मात्र असं असलं तरी ज्या पद्धतीनं प्रशासनानं नियम लागू केलेत की स्कूटीला 200 रुपये, मोटरसायकलला 300, तर चारचाकी वाहनांना 1500 रुपयेचं पेट्रोल किंवा डिझेल मिळेल, त्यामुळे जे आहे ते नागरिकांमध्ये अधिक संभ्रम पाहायला मिळतो। एककडे जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा ही अफवा असताना दुसरीकडे जे आहे ते अशा पद्धतीची नियमावली लागू केल्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। आपण काही नागरिकांसोबत सुद्धा या ठिकाणी चर्चा करणार आहोत। नेमकी अडचण काय, काय सांगाल, कधी आले तिथं? सकाळी झालो होतो। किती वाजता? 7:30ला। 7:30. 7:30 किती वेळ थांबले? आता बराच तास, 1-2 तास झाले होते। काय अडचण आहे? पेट्रोलची स्थिती काय टायमावर भेटत नाही, वेळेवर देत नाही। परत अजून 200 रुपयाचं आहे पेट्रोलचे प्रॉब्लेम होत आहे, एवढंच। दुसरे ग्राहक आपल्यासोबत कधी आलेत पंपावर? 7:30। जब तो 2 घंटे से खड़े हुए पेट्रोल के मिलना नहीं, अभी चालू हुआ तो अभी 200 रुपये की लिमिट है खाली। 200 रुपये में क्या हो रहा? 2 घंटे खड़े हो रहे तो 200 रुपये में क्या हो रहा? कम से कम टाकी तो फुल करके तो मिलना ना। आपण बघतो अशा पद्धतीने जे आहे ते नागरिक या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण इतर काही नागरिकांसोबत सुद्धा या ठिकाणी संवाद साधणार आहोत, जे या सगळ्या रांगेत उभे असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतो ह्या ज्या आहेत ते खाजगी महिला सुरक्षारक्षक आहेत, त्या सुद्धा ड्युटीवर जात आहेत। मात्र त्यांना अशा पद्धतीने जे आहे ते कुठे ड्युटी कुठे आहे? गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज। आता उशीर होतोय खूप, काय सांगायचं प्रशासनाला? जेवढे होईल तेवढे लवकरात लवकर सोय करावी। बघतोय खरं तर ह्या खाजगी सुरक्षारक्षक आहेत, त्यांची आता जे ते ड्युटी आहे, मात्र पेट्रोल मिळत नसल्यामुळे त्यांना सुद्धा आता कामावर जाताना जे ते अशा पद्धतीची अडचण होताना आपल्याला पाहायला मिळते। अजून काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। ही मोठी रांग आपण जे आहे ते या ठिकाणी पाहतोय, या ठिकाणी हे काका आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काका, रांगेत लागलेत? हो ना, मग आता काय करणार, लागावंच लागेल ना। पेट्रोलच नाही भेटत ना, मग लागावं लागेल ना रांगेत। खूप त्रास आहे। आपण ही स्कूल बस या ठिकाणी पाहतोय। खरं तर ही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी ही स्कूल बस निघाली आहे, मात्र याच्यामध्ये जे आहे ते लागणारं इंधन नसल्यामुळं अशा पद्धतीने ही स्कूल बससुद्धा या ठिकाणी अडकून पडल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। आपण सुद्धा यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। काका, काय सांगाल, कधीपासून रांगेत लागलेत? 6:30 पासून नंबरला लावलेली आहे। आता चालू झालं इतक्यात। आता दुपारचे पोरं यायचे होते, त्यांना फोन केलेला आहे, बाबा पेट्रोल भेटलं तर मी येईल घ्यायला, नाही तर काय सांगता येत नाही। आता ड्राय होत आली ना, आता काय करणार आहे, तर उद्याचा बंदोबस्त बी करणं आहे। आणि लोक म्हणतात मग पहिले का नाही सांगत, आणि असं नाही करत नाही, पैसे तर घेता तुम्ही, असे लोक बोलतात ते। पण आता पोराची शाळा तर बुलडीच नाही, आता करायला लागलो ट्राय आम्ही। आता जेवढं शक्यतो आमच्याकडनं होईल तेवढं होतं करतो, आणि नाहीच मिळालं तर मग आम्ही सांगणार की बा आमच्याकडनं होत नाही, करू आता बोला, तर बघू आता काय होतं ते, जे आहे देवाच्या आशीर्वादाने। ते मला तर आता मी म्हणतो, मला तर 2 दिवसापासून हे चालू आहे। मी आता कंचनवाडीला राहतो, तिथून पाहत यायला लागलो मी, सगळे फुल फुल फुल। मी जवळ 5-6 पेट्रोल पंप फिरलो ना। कंचनवाडी आहे, बन्सीलाल नगर आहे, चुनीलाल आहे, पण आता इथे येऊन नंबर लावला 6:30 वाजता, सगळे नंबर लागलेले आहेत इथून तिथून। पहा आता तुम्ही काहीतरी करा त्याच्यासाठी। निश्चितच आपण बघतो ही स्कूल व्हॅन होती, हे चालक होते, यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे ते इंधनाच्या शोधात आहेत, मात्र कुठेही पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही। आणि ज्या पंपावर आले त्या पंपावर सुद्धा मोठी रांग पाहायला मिळते, त्यामुळे जे आहे ते विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांना बोलणे खावं लागतं। अशा पद्धतीचं सगळं चित्र आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहतोय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.